कुरुंदवाड येथे किरकोळ कारणावरून खून करणारे 3 आरोपींना 12 तासात अटक. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई. कुरुंदवाड पोलीस ठाणे हद्दीत सिद्धार्थ चौक कुरुंदवाड येथे दिनांक 6/7/2025 रोजी रात्री 11:30च्या सुमारास अक्षय दीपक चव्हाण राहणार मजरेवाडी कुरुंदवाड तालुका शिरोळ यास यश काळे राहणार कुरुंदवाड तालुका शिरोळ यांनी व त्याचे इतर 2 साथीदारांनी दिनांक 5/7/2025 रोजी झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरून धारदार हत्याराने गंभीर स्वरूपाचे वार करून जीवे ठार मारल्याबाबत मैताचा भाऊ दिग्विजय संजय चव्हाण राहणार विठ्ठल मंदिर चौक कुरुंदवाड यांनी तक्रार दाखल केली. त्याप्रमाणे कुरुंदवाड पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर 272/2025 BNS 103-1-35 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. माननीय अपर पोलीस अधीक्षक इचलकरंजी श्री अण्णासो जाधव जयसिंगपूर, उपविभागीय पोलीस अधीक्षक समीरसिंह साळवे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी घटनास्थळी धाव घेतली. किरकोळ कारणावरून खुनासारखा गुन्हा घडणं ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांना तपास करण्याकरिता योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन केले. माननीय पोलीस अधीक्षक यांनी केलेले मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांचे पथक तयार करून सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू केलं. तपास पथकातील पोलीस अंमलदार संजय कुंभार व सागर माने यांना माहिती मिळाली की गुन्ह्यातील आरोपी यश काळे व त्याचे साथीदार हे शिरोली MIDC परिसरात लपलेले आहेत. तसेच त्यांच्याकडे काळ्या रंगाची ॲक्टिवा गाडी असून तिचा क्रमांक 8269 असा आहे. अशा मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने तपास पथकाने सुमारे 5 तास शिरोली MIDC परिसरात आरोपीचा शोध घेत असताना काळ्या रंगाची ॲक्टिवा गाडी नंबर MH11/BQ 8269 ही शियेफाटा रोडवर दिसून आली. पोलिसांनी सदर गाडीचा पाठलाग करून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता गाडीवरील 3 इसम गाडी सोडून पळून जाऊ लागले. पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना शिताफीनं ताब्यात घेतलं. त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे यश सुनील काळे वय वर्ष 19 राहणार विठ्ठल मंदिर चौक कुरुंदवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर, अमन जमीर दानवाडे वय वर्ष 22 राहणार त्रिशूळ चौक गावभाग इचलकरंजी तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर, श्रीजय बाबू बडसकर वय वर्ष 22 राहणार औरवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर अशी सांगितली. आरोपींना ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता आरोपी यश काळे याचे व मयत अक्षय दीपक चव्हाण याचे दिनांक 5/7/2025 रोजी एकमेकाकडे बघण्याच्या कारणावरून वाद झाला होता व त्यावेळी मयत अक्षय चव्हाण यांनी आरोपी यश काळे यास मारहाण केली होती. त्याचा राग मनात धरून वरील तिघांनी अक्षय चव्हाण याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींना पुढील कारवाई करता कुरुंदवाड पोलीस ठाण्याकडे वर्ग केला असून पुढील तपास कुरुंदवाड पोलीस ठाणे करत आहेत. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अण्णासो जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार प्रकाश पाटील, संजय कुंभार, सागर माने, वसंत पिंगळे, महेश पाटील, महेश खोत, रुपेश माने, संजय पडवळ, अमित सरचे, अशोक पवार, विशाल चौगुले, लखन पाटील, रोहित मर्दाने, सतीश सूर्यवंशी व हंबीरराव अत्तिग्रे यांनी केला आहे.